मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळ वीर सावरकर मार्गावर ठाकरे बंधूंची जल्लोष सभा थोड्याच वेळात होणार आहे। सकाळी 11ची वेळ या जल्लोष सभेची देण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने या जल्लोष सभेसाठी गर्दी जमलेली आहे। तरुणाई मोठ्या संख्येने या जल्लोष सभेसाठी जमलेली आहे। तर सीजेपीचं आंदोलन आणि त्यानंतर झालेला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मग पाहायला या ठिकाणी पोहोचतायत। आंदोलनामध्ये एक छोटी चिमुरडी बघा या ठिकाणी पोहोचलेली आहे। भारताचा तिरंग्याचा तिने ड्रेस घातलेला। काय नाव तुमचं? माझं नाव रोहित पाटील। आज मुलीला थेट तिरंग्याचा ड्रेस घालून तुम्ही या ठिकाणी घेऊन आलात। गर्वाचा क्षण आहे तुमच्यासाठी? 100% गर्वाचा क्षण आहे आमच्यासाठी, कारण यांच्या हाती भारताचं पुढचं भविष्य आहे, यांच्या हातामध्ये आहे। तुझं नाव काय? आज तू इथे आली, कसं वाटतं तुला? चांगलं वाटतंय? बाबांसोबत आली? कोण कोण आलंय सोबत? कोण कोण आलंय? मम्मी आणि बाबा। काय म्हणणार? बोल, भारत माता की जय। वा वा वा। मुलीमध्ये पण इतकं प्रेम, भारत माताच्या प्रति आदर सन्मान। देशाप्रती नक्की सगळ्यांचं प्रेम असलं पाहिजे आणि देशाचं भविष्य याच मुलांच्या हातामध्ये आहे। त्यामुळं जे काल जो राजीनामा झाला तो योग्य प्रकारे झालेला आहे। इथून पुढे अशी कुठलीही घटना घडू नये याची सरकारने काळजी घ्यावी ही सरकारला विनंती आहे। नक्कीच सरकारला विनंती या ठिकाणी केली जाते आणि विनंती वजा सल्ला सुद्धा या ठिकाणी दिला जातो। बघा, बऱ्याचशा तरुणी, क्या नाम है आपका, कहाँ से आई? बात करेंगे। तर बघा, ही सगळी दृश्य आहेत। तरुणी पोहोचलेले। कृष्णा सोनारवाडकर आहेत आपल्यासोबत जोडले गेलेले। कृष्णा, मोठ्या संख्येने तरुणाई जमलेली आहे आणि त्या ठिकाणी या सगळ्या तरुणाईचं काय नेमकं म्हणणं आहे? काही जणांशी संवाद साधताय? श्रोती, सगळ्या तरुणाईला रस्त्याच्या या 2 लेन ज्या आहेत त्या उभं राहण्यासाठी जागा दिलेली आहे आणि त्यांच्या पुढे बॅरिकेडिंग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर पुढच्या बाजूला स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि स्टेजच्या अगदी पाठीमागच्या बाजूला जे मोठं पोस्टर आपल्याला पाहायला मिळते त्यावरती देशातील तमाम विद्यार्थ्यांचं अभिनंदन अशा पद्धतीचं एक मोठं पोस्टर या ठिकाणी लावलेलं आहे आणि कुठल्याही राजकीय पक्षाचे छत्रछाया केले नाही, तर फक्त तरुणाईसाठी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा काल ठाकरे बंधूंनी केलेलं होतं। राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार हे या ठिकाणी काही वेळापूर्वी पोहोचलेले होते आणि एकाही विद्यार्थ्याच्या हातामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा नाहीये, तर फक्त तिरंगा आहे, वेगवेगळे पोस्टर आहेत। त्याचबरोबर ज्या मुद्द्यामुळे ही सगळी झेंजी मंडळी लक्षात राहिली किंवा ज्यांनी सगळ्यांनी लक्ष वेधून घेतलं ती म्हणजे त्यांची क्रिएटिव्ह पोस्टर जी आहेत किंवा त्यांनी बनवलेलं जे मीम आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर संविधानाच्या प्रति या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आहेत। संविधानाशिवाय पर्याय नाही अशा पद्धतीने या विद्यार्थ्यांकडनं सांगितलं जात आहे आणि पुढच्या बाजूला आपण पाहतोय बॅरिकेडिंग असल्यामुळे त्या बाजूला जाता येत नाहीये, मात्र रस्त्याच्या दोन्ही लेन या सगळ्या तरुणाईंना खचाखच भरताना पाहायला मिळत आहेत आणि सभेची आता हळूहळू वेळ होताना पाहायला मिळाले। 10 वाजता या सगळ्या विद्यार्थ्यांना इथे जमण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। जवळपास 12 वाजता किंवा 11:30च्या दरम्यान दोन्ही ठाकरे बंधू या ठिकाणी पोहोचतील, त्यांची भाषणं होतील आणि हे तरुणाईला ठाकरे बंधूंकडून काय संबोधित केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र संपूर्ण परिसरामध्ये बॅरिकेडिंग करण्यात आलंय। या सगळ्या विद्यार्थ्यांना इथे पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी सुद्धा खबरदारी घेतली जाते आणि सकाळपासून पोलिसांचा मोठा फौजफाटा या परिसरामध्ये तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। स्टेजवर आपण पाहतोय की खासदार अरविंद सावंत पोहोचलेले आहेत, ठाकरे गटाचे नेते काही आहेत, मनसेचे सुद्धा काही नेते आहेत आणि वेगवेगळ्या पक्षांचे नेते सुद्धा या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळत आहेत। या सभेला हजर राहणारा फक्त तरुणाई वर्ग नाहीये, तर त्यांचे पालक आहेत, लहान। तर ही दृश्य आपण पाहतोय, ठाण्याहून निघालेले सगळे नेते होते ते आता या जल्लोष सभेसाठी पोहोचलेले आहेत। माजी खासदार राजन विचारे असतील, अविनाश जाधव असतील, यांच्यासह ठाण्यातले सगळे प्रमुख पदाधिकारी। आपण पाहिलं सध्या आपण दादर शिवसेना भवनाच्या खाली आहोत आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने आता शिवसैनिक असतील, तरुणाई असेल ती येण्यासाठी सुरुवात झालेली आहे। आपण पाहिलं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, परंतु त्यानंतर सध्या पाहतोय तर एक तरुण आहे तो या ठिकाणी मास्क घालून हातामध्ये पोस्टर घेऊन आलेला आहे आणि त्याच्यावरती लिहिलेलं आहे, नाव द फ्रंट मॅन मस्ट रिझाईन। आपण त्याच्याशी संवाद साधणार आहे। मित्रा, काय नक्की संदेश द्यायचा आहे तुला? तू मास्क घालून या ठिकाणी आलेलास, काय नक्की संदेश आहे? संदेश हेच आहे की मी मास्क घालून एक वजहहून आलोय, कारण भयाचा माहौल आहे, डर का माहौल है पूरे देश में। फेशियल रिकग्निशन टेक्नॉलॉजीचा उपयोग केला आहे दिल्ली पोलिसनी। बिहार पोलीस जनरल डायर सारखी वागतेत, ओपन फायर केलंय AK-47 होऊन आमच्या प्रोटेस्टरवर आणि द फ्रंट मॅन मस्ट रिझाइन। धर्मेंद्र प्रधान केवल झांकी है, मोदी शाह अभी बाकी है। धर्मेंद्र प्रधान झांकी है, मोदी शाह बाकी है। धर्मेंद्र प्रधान झांकी है, मोदी शाह बाकी है।
नक्कीच आपण पाहिलं तर हा संदेश घेऊन या की है तो वी प्राउड आई एम वेरी प्राउड ऑफ द गवर्नमेंट। सरकार को कुछ सलाह देंगे, जेएनजीस की ओर से सरकार को कोई सलाह? सरकार को बस ये सलाह दिया जाएगा कि अब ये वो ज़माना नहीं है, ये ज़माना है यंगस्टर का, तो अपने कदम आप सोच समझ के उठाइए, क्योंकि आगे अगर अभी ये प्रोटेस्ट हुआ है, अगर आगे कुछ हुआ तो जेनजी वापस खड़े हो जाएंगे। तो अब हम चाहते हैं कि हमारा देश एक फ्रीडम बन के रहे, अच्छे से रहे, डेमोक्रेसी में रहे, और जो हमें मिला है बाबा साहब अम्बेडकर के संविधान, हम उन पे चले। जेएनजीस को बहुत हल्के में लिया जा रहा था कि जेएनजीस कुछ कर नहीं सकते, जो मिलेनियल्स हैं। मैं जो बच्चों ने नीट की परीक्षा में जिन्होंने अपनी सुसाइड किया है, मैं उनके सपोर्ट में आया हूँ, क्योंकि उनके माँ बाप ने बचपन से लेकर जवानी तक उनके ऊपर बहुत स्पेंड किया है और बेचारे उन्होंने सुसाइड कर लिया। तो मैं चाहता हूँ कि गवर्नमेंट एटलीस्ट उनको मुआवजा दे, जो उनके माँ बाप ने कर्ज लिया है, जो भी है उनको सपोर्ट हो। ये क्या लाया है? ये मैं उन बच्चों की बॉडी को लेके आया हूँ, उनको रिप्रेझेंट करने के लिए। बरोबर आहे, ज्या तरुण मुलांनी आत्महत्या जी आहे ती केलेली नीटचा पेपर फुटल्यामुळे, आणि त्या तरुणांची एक डेड बॉडी प्रतिकृती जी आहे ते घेऊन आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे साहजिकच अशा पद्धतीनं निषेध जो आहे तो व्यक्त करताना प्रत्येकजण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरामन खंडू कसबेसह विनायक डावरू, टीव्ही 9 मराठी, मुंबई।